Hello, this is the My Artifact episode number 367. आजची तारीख आहे 30. वेट. आजची तारीख आहे 29 फरवरी. 29 फरवरी. येस, 29 फरवरी. ॲक्च्युली फरवरी तर 28 महिन्याचा असतो ना. 28 महिन्याचा. जेव्हा जाऊ दे माहीत नाही. आजची तारीख आहे 29 फरवरी 2016. आता वाजले करीब रात्रीचे 11:15. ॲक्च्युली 12:01 झाला आहे. आजची 1 मार्च तारीख आहे. बट दिस इज द डे ऑफ 29 मार्च. सो 29 मार्च. सो आता काय झालं की हा पिक्चर बघितला, गॉड ऑफ इजिप्त. पिक्चरमध्ये काही स्टोरी इतकी काही खास नाही आहे. ग्राफिक्स बहुत चांगला आहे, बहुतच चांगला. आणि स्टोरी बहुत लिंक नाही करत. कारण इजिप्त म्हणलं किंवा मिस्र म्हणलं, याच्यामध्ये जादू वगैरे काही येत नाही. याच्यामध्ये वॉर येते आणि गुलाम येते, पिरामिड येते. स्पेशली पिरामिडला फोकस केला याच्यात. बट या फिल्ममध्ये पिरामिडला फोकस नाही केला. याच्यामध्ये गॉड्स याला हे केला, म्हणजे एक प्रकारे ॲडव्हान्स रूप दिला आहे एका वॉरला. एक वेगळीच स्टोरी लाईनअप केली आहे, जे की बहुत ही अमेझिंग आहे. सम पीपल लाईक इट, सम पीपल वोंट. आय ऑल्सो लाईक इट जस्ट बिकॉज ऑफ इट्स ग्राफिक्स. त्यांच्या ग्राफिक्समध्ये यांनी एवढे सारे इव्हेंट टाकले आहे का ते इव्हेंट असे फुलून येत आहे. म्हणजे रेगिस्तानवरचा तो साप, त्याच्यानंतर पिरामिडमधला ते पहेली, त्याच्यानंतर ते आउट ऑफ स्पेसमध्ये असणारे ते पृथ्वी ते एकदम वेगळीच होती राव. तिथे पृथ्वी एकदम डिस्कप्रमाणे होती. त्याच्यामध्ये अपसाईड डाऊन होतं, खाली मिस्रवरती, आणि सूर्य गोल गोल घुमत आहे. आणि त्याच्यामध्ये एक दानव असतो जो सूर्य नसला का तेव्हा तो अटॅक करतो पृथ्वीवर आणि त्याच्यापासून प्रिव्हेंट करतो. एक सूर्य देवता जो या फिल्ममधला हिरोचा एक दादाजी असतो. स्टोरी काही इतकी खास नाही आहे, म्हणजे सिम्पल आहे. जे जुन्या काळात होत होतं की राज्य करण्यासाठी भाऊ भावाचा खून करतो आणि मग तो याच्यावर राज्य करतो, स्टफ लाईक दॅट. अशा प्रकारे आहे. बट नथिंग मेल. याच्यात सर्वात खास म्हणजे याच्यात ग्राफिक्स बहुतच चांगला आहे, बहुतच चांगलं ग्राफिक्स आहे. म्हणजे पॅसिफिक रिमसारखं ग्राफिक्स आहे, एकदम मस्त. म्हणजे एव्हरी टाईम असे माहोल नजारे पाहायला भेटते. प्लस ग्राफिक्स इतकं इंटरफेस आहे. फायटिंग इतकी खास दाखवली नाही, माईट बी मला दाखवायला पाहिजे नव्हती, पण त्यांनी दाखवली नाही यार फायटिंग. थोडी लिटिल बिट दाखवली. ते स्टील बर्ड फ्लाईंग अराउंड, त्यांच्यामध्ये फायटिंग इतकी काही खास आवडली नाही मला. ग्राफिक्स मला खूप आवडलं, बहुतच क्लास. पॅसिफिक रिमसारखं चांगलं ग्राफिक्स होतं. याच्यात ॲक्टर्स बहुत क्लास, स्पेशली ॲक्ट्रेस जारा नावाची जी ॲक्ट्रेस आहे ना फिल्ममध्ये, बहुतच सेक्सी आणि बहुत सेक्सी, म्हणजे बहुतच चांगली झाली. व्हेरी क्यूट आहे. म्हणजे तिचे रिअलवाले प्रोफाईल पिक्चर बघितले तर ॲसोल वाटते, बट फिल्ममध्ये तर शी इज रिअली क्यूट. आणि जी अदर गर्ल आहे ती पण बहुत कडक दिसून राहिली होती त्या फिल्ममध्ये, बहुत कडक. कास्टिंगमध्ये जो विलन आहे तो हिरो सारखा वाटत होता, बट जो हिरो आहे तो विलन सारखा. म्हणजे यांचे थोडेसे इंटरचेंज केले असते यांचे कास्टिंग, तर इट्स रिअली फील नाईस टू दॅट कॅरेक्टर. लाईक ही इज प्लेइंग अ हिरो, बट likewise he is playing a villain.
त्यामुळे नाही का फोकस नाही का कशावर केला आहे, याच्यावर केला आहे जो की हिरोसारखा वाटतही नाही यार. हिरो म्हणजे तो राजासारखा. आणि चोर दाखवला आहे तो पण नाहीच आहे. म्हणजे काफी परफेक्टली दाखवला आहे. स्पेशली याच्यामधलं ग्राफिक्स मला बहुतच आवडलं. इतकं मस्त ग्राफिक्स. म्हणजे जर पॅसिफिक रिम मला 3D मध्ये पाहायला भेटला असता ना, तर याच्यापेक्षा चांगले रिव्ह्यू मी या 45 एपिसोडमध्ये रेकॉर्ड केले असते. बट पॅसिफिक रिम वर्धेत लागलं नाही, त्यामुळे मी बघितलं नाही. सो दॅट इज ऑल दॅट हॅपन. आणि याचा प्लॅन कसा आहे म्हणलं, ॲक्च्युली कालपासून मला म्हणजे काल 10 वाजता नाश्ता करताना मी ट्रेलर बघितला, गॉड ऑफ इजिप्त. ट्रेलर एवढा धासू वाटलं. पिक्चर होता असं पावसाही नाही वाटत होतं त्याच्या पोस्टरकडे, पण ट्रेलर एवढं धासू लागलं. आणि पिक्चर तर सुरू आहे म्हणलं आपल्या वर्धेत, तर भाव म्हणलं ओके. 12चा प्लॅन म्हणला पण तोही फ्लॉप झाला. 3 वाजताचा प्लॅन म्हणला तोही फ्लॉप झाला. 6 आणि 9चा प्लॅन तर बनूच शकत नव्हता, कारण त्यावेळेस मी लग्नाला गेलो होतो. ठीक आहे, तर आज दुपारी 12 वाजता, आज पण खूप जायची इच्छा होती, पण आज पण नाही झाला. 3 वाजता पण नाही, 6 वाजता पण नाही. भाडीत गेलं म्हणलं 9 वाजता जाऊ म्हणजे जाऊ. पाऊस येऊ का नाही येऊ, थोडा बहुत पाऊस होता, जातोच म्हणलं. दूध आणायच्या बहाण्याने गेलो, पिक्चर पाहून आलो. फिल्म इज वर्दी. म्हणजे माझे 80 रुपये गेले, बट या असं काही इतकं वाईट वाटत नाही. हॉलिवूड मूवीमध्ये पैसे जाते ना, तर इतके काही खास वाईट वाटत नाही, जर फिल्म चांगली असेल तर. मी कोणत्या फिल्मला 60 रुपये 80 रुपये देईन तर बहुत वाईट वाटते. जसं एक लास्ट टाइम एक मूवी बघितली होती बॉलिवूडमधली, जयंता भाई की लव्ह स्टोरी, किंवा तो वेलकम टू त्याच्यामध्ये तरी पैसे मी दिले नव्हते, त्यामुळे मला काही वाईट फिलिंग नव्हता. बट जयंत भाईची लव्ह स्टोरी याच्यामध्ये मी नाही का पण 60-30 रुपये खर्च केले, आणि ते 30 रुपये पण मला इतके जड वाटायला लागले त्या फिल्ममध्ये. बहुतच बेकार पिक्चर होता तो. तर अशा प्रकारचं असं काही वाटलं नाही. जरी रेटिंग कमी असली तरी फिल्म इज सो अमेझिंग. मला फक्त त्याच्यामधले ग्राफिक्स पाहायचे होते, जे सीन पाहायचे होते ते वन ऑफ दी अमेझिंग. आज काय झालं, आज काय नाही, आज मंडे. आज वडिलांनी सुट्टी घेतली. आज त्यांना खूप काही काम होतं. मी सकाळी जिममध्ये गेलो, आज मस्त जेस्ट मारली यार. नंतर घरी आल्यावर वडिलांसोबत फिरलो, कारण आज खूप काही काम होते. आज बिल भरायचं होतं, बिल भरलं. देन वडिलांसोबत इलेक्ट्रिकचं सामान आणि पाण्याचं सामान पण आणलं. त्याच्यानंतर ते वकीलसोबत लोनसाठी पण तिकडे बँकेत गेलो होतो. अजूनपर्यंत लोन सँक्शन नाही झालं आहे. सो या इज इट. आज संध्याकाळी पढाई करण्याचा प्लॅन पण फ्लॉप झाला, कारण ऐन वेळी 8-8:30 वाजता पाऊस सुरू झाला, त्यामुळे कोणीच नाही आलं. मला जायचं तर नव्हतं, कारण मला फिल्म पाहायची होती, त्यामुळे स्टार्टिंगपासूनच, त्यामुळे मी गेलोच नाही. सो दिस इज द एंड. मला खूप भीती लागत आहे रात्रीची, कारण माहीत नाही आज बहुत भीती, आणि खूप झोप पण लागून आली. सो दिस इज द एंड. दिस इज द माय 45 एपिसोड नंबर 367. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.